पुरोगामी घरात वाढलेली मुलगी ती एका दलित मुलाच्या प्रेमात पडते, लग्न करते. मग पुढे काय होतं हेच तर दाखवलंय रामनाथ चव्हाण यांनी त्यांच्या बामणवाडा या जबरदस्त साहित्य कृतीमधून. चला जरा खोलवर जाऊन बघूया. तर कथेच्या मुळाशी आहे एक प्रेम कहाणी, पण ही काही साधीसुधी लव्ह स्टोरी नाही. हे प्रेम खरं तर दोन वेगवेगळ्या दुनियेत अडकलेलं आहे. एका बाजूला आहे परंपरा आणि दुसऱ्या बाजूला आहे बदलाची एक तीव्र इच्छा. या सगळ्या सामाजिक वादळात तीन मुख्य पात्र आहेत जी एकमेकांसमोर येतात आणि त्यांच्यामुळेच ही सगळी कथा घडते. सगळ्यात आधी भेटूया तात्यासाहेब गोडबोलेंना. हे विचारांनी एकदम पुरोगामी, दलित चळवळीत वगैरे सक्रिय असतात. पण गंमत अशी आहे, ते मालक आहेत बामणवाडा नावाच्या एका वाड्याचे, एका परंपरेचे, जिथे बदलांना तुम्ही म्हणाल जिथे एंट्रीच नाहीये. मग आहे त्यांची मुलगी शशी. वडिलांप्रमाणेच ती सुद्धा सुशिक्षित आणि आधुनिक विचारांची. पण तिच्यात एक गोष्ट जास्त आहे, ती फक्त विचार करत नाही तर ते विचार जगण्याची हिंमत पण ठेवते. आणि मग येतात या कथेचे तिसरे आणि सगळ्यात महत्त्वाचं पात्र, भालचंद्र साठे. ते अत्यंत हुशार, कर्तृत्ववान, ज्यांनी स्वतःच्या हिमतीवर सगळं मिळवलंय. पण त्याच्या मनात एक ओझं आहे. त्याला कुठेतरी आपल्या जातीची, आपल्या ओळखीची लाज वाटते. आणि मग घडतो तो टर्निंग पॉइंट. शशी आणि भालचंद्र एकमेकांच्या प्रेमात पडतात. आणि ते फक्त प्रेमात पडत नाहीत, तर समाजाला न जुमानता एक मोठं धाडसी पाऊल उचलतात. ते गुपचूप लग्न करतात. त्यांना वाटतं की शशीचं घर बामणवाडा आता आपलं घर होईल, तिथे आपल्याला आधार मिळेल. पण होतं उलटच. ज्या घराला ते आपलं समजतात त्याच घराच्या भिंती त्यांच्यासाठी तुरुंग बनून जातात. कारण समाज तो काही त्यांचं नातं स्वीकारायला तयार नसतो. तर मग प्रश्न पडतो की हा बामणवाडा म्हणजे नेमकं आहे तरी काय? म्हणजे ते फक्त एक विटामातीचं घर आहे का? तर नाही. बामणवाडा ही एक मानसिकता आहे, एक अदृश्य भिंत आहे, जातीय श्रेष्ठत्वाची आणि वर्चस्वाची. आणि गंमत म्हणजे ही कथा इतकी पोटंट आहे की ती वेगवेगळ्या रूपांमध्ये आपल्या समोर येते. काही लोक बामणवाडाला एक जबरदस्त नाटक म्हणून ओळखतात, तर काहींसाठी तो एक प्रसिद्ध कथासंग्रह आहे. पण फॉर्म कोणताही असो, त्याचा आत्मा, त्याचा जो मूळ विचार आहे तो मात्र तोच राहतो. आणि हा जो सगळा संघर्ष आहे ना, तो थेट घेऊन जातो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या एका फार महत्त्वाच्या विचाराकडे. बाबासाहेबांनी म्हटलं होतं, आंतरजातीय विवाह हा जाती निर्मूलनावरचा रामबाण उपाय आहे. बरोबर. पण ही कथा बामणवाडा या विचाराला एका प्रकारे चॅलेंज करते, किंवा म्हणा की त्याची परीक्षा घेते. प्रश्न हा आहे, खरंच एक लग्न, फक्त एक लग्न जातीच्या भिंती तोडू शकतं का? आणि मग या आदर्श विचाराला वास्तवाचा एक जोरदार धक्का बसतो. एक दुःखद घटना घडते. भालचंद्राच्या आईचं निधन होतं आणि त्या एका क्षणात त्या दोघांना कळून चुकतं ते या जगात पूर्णपणे अक्षरशः एकटे पडलेले आहेत. इथेच तर खरी शोकांतिका आहे. भालचंद्र एका विचित्र परिस्थितीत अडकतात. ब्राह्मण समाज त्यांना स्वीकारत नाही, कारण ते दलित आहेत. आणि त्यांचा स्वतःचा दलित समाजही त्यांना जवळ करत नाही, कारण कारण त्यांच्या मते भालचंद्र आता ब्राह्मणांसारखा झालाय. त्याने जातीबाहेर लग्न केलंय. म्हणजे ना इकडचे ना तिकडचे अशी त्यांची अवस्था होते. पण एवढी भेदक, एवढी आरपार जाणारी कथा लिहिणारे लेखक कोण आहेत? चला तर मग ओळख करून घेऊया प्राध्यापक रामनाथ चव्हाण यांची. प्राध्यापक चव्हाण म्हणजे फक्त एक लेखक नव्हते, ते एक शिक्षण तज्ज्ञ होते, एक संशोधक होते. विशेषतः भटक्या विमुक्त जमातींवर त्यांनी प्रचंड काम केलंय. त्यातून त्यांना समाजाच्या अगदी तळागाळातील दुःख, वेदना जवळून पाहता आल्या. आणि तीच वेदना, तोच अनुभव बामणवाडासारख्या कलाकृतीमधून बाहेर येतो. पण बामणवाडा ही फक्त एक झलक आहे. खरं तर त्यांचं साहित्यिक योगदान खूप मोठं आहे, खूप व्यापक आहे. त्यांच्या प्रत्येक लेखनातून आपल्याला समाजातील उपेक्षित, ज्यांना कोणीही विचारत नाही, अशा घटकांचा आवाज ऐकू येतो. मग ते भटक्या विमुक्तांची जात पंचायत सारखं मोठं संशोधन असो किंवा आधारस्तंभ सारखं नाटक, त्यांच्या लेखनाचा केंद्रबिंदू नेहमी माणूसच राहिला आणि त्या माणसाला जखडून ठेवणारी सामाजिक व्यवस्था. आणि इथेच रामनाथ चव्हाणांच्या लेखणीची खरी ताकद आपल्याला दिसते. ते फक्त एका लग्नाची गोष्ट सांगत नाहीत, तर ती गोष्ट सांगता सांगता ते अख्ख्या समाजासमोर एक आरसा धरतात आणि आपल्याला सगळ्यांना एक प्रश्न विचारून जातात की आपल्या प्रत्येकाच्या मनात जे छोटे मोठे बामणवाडे आहेत, त्यांच्या अदृश्य भिंती आपण नक्की कधी पाडणार?